नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे साई प्रचिती एंजल कार्ड रीडिंगमध्ये. मी इथे आज कार्ड रीडिंग करणार आहे ज्यांचा बर्थडे मुलांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असे आहे. म्हणजे एक ज्यांच्या बर्थडेची टोटल ही 1 येते, जसं 1, 10, 19, 28. ज्यांच्या वाढदिवसाची टोटल 2 येते, 2, 20 किंवा 29. अशा प्रकारे 1 ते 9 आणि 11 आणि 22 असे या सगळ्यांच्या वाढदिवसाच्या टोटलनुसार मी हे 11 पाईल कार्ड्स काढलेले आहेत. जसे मी हे अरेंज केलेले आहेत, 11 कार्ड्स आहेत. त्यामध्ये हे 11 आणि 22 हा मुलांक नेहमीच स्पेशल असतो आणि वेगळाच आहे तो. त्यामुळे हे 2 कार्ड पाईल्स मी 11 आणि 22 या वाढदिवसाच्या टोटल ज्यांची आहे त्यांच्यासाठी रीड करणार आहेत. आणि बाकीचे हे ज्यांचा मुलांक 1, 2, 3, 4, 5 हा 6, इथे 7, 8 आणि ज्यांचा वाढदिवसाचा मुलांक 9 आहे, हा असा सलग मी कार्ड रीडिंग करणार आहे. तर लेट्स स्टार्ट. सर्वप्रथम मी कार्ड रीडिंग करणार आहे 11 आणि नंतर 22 ह्या मुलांसाठी, आणि नंतर 1 ते 9 असे रांगेमध्ये कार्ड रीडिंग करणार आहे. तर पहिला 11 ज्यांचा वाढदिवस येतो 11 तारखेला, जन्मतारीख 11, त्यांच्यासाठी आपण कार्ड रीडिंग करणार आहोत. आणि त्याबरोबर मी ह्या काही चीट्स, काही ब्लेसिंगच्या चीट्स, काही गिफ्ट्स ह्या चीट्स बनवलेल्या आहेत. तर आपण पाहूया 11 वाढदिवस ज्यांचा आहे त्यांना काय ब्लेसिंग्स येतात. आपण सुरू करूया ब्लेसिंग्सपासूनच. हे एवढे ब्लेसिंग्स गिफ्ट्स काढलेले आहेत. सोलमेट हे फर्स्ट गिफ्ट किंवा ब्लेसिंग तुम्हाला आहे, सोलमेट. नंतर दुसरं आहे एन्सेस्ट्रल ब्लेसिंग्स. तुमचे एन्सेस्ट्रल्स, तुमचे पूर्वज ज्यांना आपण म्हणतो, ते तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स येत आहेत. दुसरं आहे गिफ्ट ऑफ लव्ह अँड लाईट, प्रेम आणि प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये येऊ. स्पिरिच्युअल ग्रोथचे ब्लेसिंग्स आलेले आहेत आपल्याला. प्रमोशन, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रमोशन, फॅमिली लाईफमध्येही प्रमोशन, आणि सेल्फ लव्ह, लॉट्स अँड लॉट्स ऑफ सेल्फ लव्ह, डेव्हलपमेंट होणार आहे. आता आपण फर्स्ट कार्ड हे बाबांचं कार्ड बघूया. बाबांचे काय ब्लेसिंग्स आहेत, काय मेसेज आहे. फ्री विल. बाबा सांगतायत की गिव्ह युअर फ्री विल टू बाबा अँड नॉट युअर डिझायर्ड स्क्रिप्ट. तर असं आहे की आपण फक्त आपल्या इच्छा, आकांक्षा ह्या परमेश्वराला सांगत असतो, पण देर इज ऑलवेज परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी लिखित लिहिलेलं असतं. आणि मग ते सगळ्या गोष्टी जे आपण डिसाईड करून आलेलो असतो की हे करणार, आणि मग ते सर्व गोष्टींचं इंटँगलमेंट होतं. तर आपल्याला बाबा सांगतायत की खूप कलरफुल, खूप सुंदर मी तुमचं भविष्य डिसाईड केलेलं आहे. मी तुझ्यासाठी तुला गाईड करणार आहे. तर तू मला काय पाहिजे हे सांगण्यापेक्षा तुझं फ्री विल दे. तुला मी चॉईसेस देईन लाईफमध्ये, मी तुला गिफ्ट्स देईल लाईफमध्ये. सो तुम्हाला फार काही खूप चांगलं, बऱ्याच मल्टिपल गोष्टी मिळणार आहेत. जसं आपण पाहिलं, तुमचं स्पिरिच्युअल ग्रोथ आहे, तुम्हाला अँसेस्ट्रल ब्लेसिंग्ज आहेत, सेल्फ लव्ह आहे,
तर हे दुसरं कार्ड आहे गॉड अँड गॉडेसेसमध्ये वामन. जसं मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे आपल्याला भगवंत विष्णूंनीच प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. तर आणि याच्यामध्ये तर भगवान विष्णूने चॅरिटीमध्ये बलिराजाकडून 3 फक्त पावलांच्या जमिनीमध्ये अख्खं विश्व व्यापून घेतलेलं आहे. सो तुम्हाला असं काही दिसेल असं काही मला मिळत नाही आणि अगदी थोडंच मिळालेलं आहे. पण ॲज बाबा सेड की तुम्ही तुमची फ्री विल द्या आणि तुम्हाला भगवंत म्हणजे तुमच्या पदरात न मावण्या इतकं सुख तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. आणि ॲज वी नो की इट्स अ स्पेशल नंबर. एंगेजमेंट इन द सेन्स हे एंजल कार्ड आहे, रोमॅन्स एंजल कार्ड आहे. याच्यामध्ये एंगेजमेंट तुमच्या पर्सनल लाईफमध्ये कोणीतरी एक व्यक्ती येऊ शकतो. तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये जर पडू शकता, जर तुम्ही सिंगल आहात, किंवा एंगेजमेंट इन द सेन्स न्यू प्रोजेक्ट, नवीन काहीतरी अशी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते की जी तुम्हाला एक खूप चांगला मित्र किंवा मैत्रीण म्हणून समजून घेऊ शकते. नॉट नेसेसरी की तुमचा लाईफ पार्टनर किंवा बेटर हाफच असेल ती व्यक्ती, बट डेफिनेटली देर इज अ न्यू पर्सन, न्यू व्हेंचर इज गोइंग टू हॅपन इन टू युअर लाईफ. दुसरं आहे आर्चएंजल मेटाट्रॉन. सी आय टोल्ड यू ना की खूप सारे गिफ्ट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ते लॉट्स अँड लॉट्स ऑफ पर्पल कलर. मला पर्पल कलर रिझोनेट होतं तुमच्या ॲन्सेस्टरशी. तुमचे ॲन्सेस्टर, तुमचे असेंडेड मास्टर्स तुम्हाला गाईड करत आहेत की आम्ही भरपूर देणार आहोत तुम्हाला. जस्ट गिव्ह युअर फ्री विल, फोकस ऑन युअर हायेस्ट प्रायोरिटीज, आय विल हेल्प यू टू गेट ऑर्गनाइज्ड अँड मोटिवेटेड. तुम्हाला काय साध्य करायचं आहे याचं एक प्रबळ इच्छाशक्ती ठेवून जर तुम्ही आयुष्यातल्या गोष्टी प्रायोरिटाईज केल्या तर तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला तुमच्या एंजलकडनं, गार्डियन एंजल्सकडनं, परमेश्वराकडनं भरपूर काही गायडन्स मिळणार आहे की तुमच्या लाईफमध्ये ऑर्गनाइज्ड अँड मोटिवेटेड राहायला. सो बेस्ट ऑफ लक गाईज. हे आहे एक इंद्राचं कार्ड. इंद्र हा दैवतांचा राजा आहे. तर हे कार्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगतात की अगेन लॉट्स ऑफ पर्पल अँड गोल्डन कलर. आपण पाहू शकता की प्रत्येक कार्डमध्ये गोल्डन आणि पर्पल कलर हा भरभरून आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वैभव, प्रेम आणि स्पिरिच्युअल ग्रोथ ह्याची तर काहीच कमतरता नाही आहे. सब्जेक्ट टू तुम्ही जर तुमचं फ्री विल आणि इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवली, फ्री विल बाबांना दिलं, तर बाबा तुम्हाला खूप खूप काही ब्लेसिंग्स, तुमचे ॲन्सेस्ट्रल ब्लेसिंग्स देणार आहेत. छानसं गायडन्स मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये आले हे आहे तुमचं नाईटसाठीचं व्हॉट वी से, इट्स अफर्मेशन आलेलं आहे तुम्हाला. तर रात्री तुम्ही अफर्मेशन रात्री झोपेत घेऊ शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही हे बघू शकता. ऑल अनहेल्दी क्रेविंग्स हेल्ड विथिन माय बॉडी आर रिलीज्ड इन माय स्लीप. आणि ॲज वी आर अवेअर की अफर्मेशन्स हे आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक दृष्टीने बदल घडू शकतात जर त्याचा सातत्याने तुम्ही ते अफर्मेशन्स केलं कंटिन्युअसली 21 days डेली, 21 times फॉर 21 days मिनिमम. तर प्लीज मित्रमैत्रिणींनो, हे अफर्मेशन तुम्ही रात्री 21 वेळा, रोज रात्री 21 वेळा म्हणालात, लिहिलं तर फार मदत होईल तुम्हाला. व्हेरी गुड. आता हे तुमच्या बाबांनी जसं सांगितलं की हे तुमचं डे अफर्मेशन आलेलं आहे की बाबा तुम्हाला सांगतायत की तुमचं फ्री विल द्या आणि डिझायर स्क्रिप्ट देऊ नका. तर हे तुम्हाला फार गाईड करू शकतं की तुमचं डिझर्वेबिलिटीवर हे तुम्हाला काम करायला मदत करेल. आय डिझर्व सक्सेस अँड प्रोग्रेस नाऊ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे तुमचं डे अफर्मेशन आहे. अगेन 21 दिवस 21 वेळा रोज हे तुम्ही केलं तर तुम्हाला फार मदत होईल. हे इन जनरल आहे. आय होप तुम्हाला रिलेट करता येईल. जर यातलं थोडं जरी रिलेट झालं तर आय होप तुम्हाला हेल्प होईल. लॉट्स अँड लॉट्स ऑफ एंजलिक ब्लेसिंग. थँक्यू.
आपण आता हे एंजल नंबर 22, ज्यांचा बर्थ नंबर आहे 22 ज्यांची जन्मतारीख आहे, अशा व्यक्तींसाठी आपण हे कार्ड रीडिंग करणार आहोत. आय होप हे तुम्हाला थोडं तरी रिलेट करेल. जर रिलेट झालं तर बाबांची आणि गुरूंची कृपा. आता मी सुरू करणार आहे. तुम्हाला हे बाबांचे काही ब्लेसिंग्स, गुरूंचे ब्लेसिंग्स काय येत आहे, तुमच्या मास्टर्सचे ब्लेसिंग्स. ओके, आपण एक एक ब्लेसिंग्स बघूया. सेल्फ लव. ओके, लॉट्स अँड लॉट्स ऑफ सेल्फ लव. ब्लेसिंग्स फ्रॉम युअर पॅरेंट्स. तर तुमच्या आईवडिलांचा तुमच्यावर फार आशीर्वाद आहे. अगेन लव अँड लाईट इन 22 नंबर स्पेशल व्यक्तींसाठी अगदी स्पेशल मेसेजेस आहेत. एंजलिक ब्लेसिंग्स, लॉट्स अँड लॉट्स ऑफ एंजलिक ब्लेसिंग्स आहे. लॉट्स ऑफ चिट्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सेल्फ ग्रोथ, सेल्फ लव आणि सेल्फ ग्रोथ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं राहील तुमच्या आयुष्यामध्ये. त्याच्यासाठी तुमच्या पॅरेंट्सचं. ओके, करिअर ट्रान्झिशन. दिस इयर टिल युअर नेक्स्ट बर्थडे कुड बी अ बिग करिअर ट्रान्झिशन, करिअर ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला होऊ शकतं. सोलमेट, अशी व्यक्ती जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक सोलमेट म्हणून भेटू शकते, किंवा तुमचा पार्टनर तुमचा सोलमेट म्हणून खूप फ्री विल काम. न्यू हाऊस, बेस्ट ऑफ लक गाईज फॉर न्यू हाऊस. आय होप तुम्हाला एक सुंदर आणि छानसं घर लाभो. आता आपण कार्ड रीडिंग सुरू करूया. आय विल स्टार्ट विथ बाबाज ब्लेसिंग्स कार्ड. लर्निंग्स. बाबा सांगतायत की आयुष्यातली प्रत्येक घटना, जीवनातली प्रत्येक घटना हे काहीतरी शिकवून जाते, आणि बाय गॉड्स ग्रेस, बाय गुरुज ग्रेस तुम्हाला त्याच्यातनं पार पडायला मदत होते. लाईफ इज अ स्कूल, लर्न अँड सोर. सोर म्हणजे शिका आणि ग्रो व्हा, पुढे जा. तुम्हाला त्या लर्निंग फेजमध्ये तुम्हाला तुमच्या गुरूंची साथ आहे. जे कोणते गुरु ज्यांना तुम्ही गुरु म्हणून जाणता मानता, त्यांचा तुम्हाला फार सपोर्ट आहे तुमच्या ग्रोथमध्ये. ओके, हे आहे मला कार्ड माता पार्वती, आणि इथे फक्त शिवशंभूंचं अस्त्र मांडलं, डमरू, आणि ज्याचा निनाद फार सुंदर आहे, आणि हे त्रिशूळ. किती सुंदर माता पार्वतींचं हे स्वरूप आहे. फार सुंदर असा हे कैलाश पर्वतावर फुलं घेऊन आहे. तुमच्या लाईफमध्ये एक इमोशनल स्टेबिलिटी, इमोशनल ग्रोथ, आणि लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव मला वाटते की आहे आणि येणार आहे. हे तुम्ही पॉज करूनही हा मेसेज वाचू शकता. लॉट्स ऑफ एंजलिक ब्लेसिंग्स. माता पार्वतींची विशेष कृपा दृष्टी आहे, किंवा जी भगवती देवी तुम्ही जिला मानता त्या भगवतीची कृपा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. भगवान नरसिंह यांनी, ह्या भगवंतानी असं एक स्वरूप घेतलं होतं ज्याची कल्पना ही कोणत्या दैवत, राक्षस, मानव कोणीच केलेली नसेल, असं त्यांनी ते भगवान विष्णूने स्वरूप घेऊन अघटित घटना घडून आणलेली आहे. त्यांच्या भक्तासाठी त्याने एक अशा ठिकाणांहून अवतार घेतला, अशा स्वरूपातला अवतार घेतला, असं एक काही घडून आणलं की ज्याची कुणीच पूर्वापार कल्पना केलेली नसणार आहे. सो डेफिनेटली तुम्ही ना ब्लेसिंग्स इन डिस्गाईज तुम्ही एक्सपेक्ट करा, की तुम्हाला तुमची जर श्रद्धा दृढ असेल तर तुम्हाला कुठल्याही क्षणाला कुठल्याही संकटावर मात करायला भगवंत नेहमी मदत करणार आहे. आता एंजल ब्लेसिंग्स आहे करेज. आर्चएंजल एरियल सांगता बी करेजियस अँड स्टँड अप फॉर युअर बिलीफ्स.
ही एक लेडी आहे आणि आपण जसं माता पार्वतीचं स्वरूप इथे पाहू शकता. एक फेमिनाईन एनर्जी, इथेही फेमिनाईन एनर्जी, पण तुम्हाला माहिती आहे की माता पार्वती ही जी दुर्गा माताचंच एक स्वरूप आहे. तर तिच्या एवढं स्ट्रेंथ हे आपण ह्या फेमिनाईन एनर्जीमध्ये पाहू शकता. शी इज सो करेजियस. बघूनच आपल्या लक्षात येईल की शी कॅन स्टँड फॉर हर सेल्फ. इथे जे प्राण्यांचा राजा हा सगळ्या म्हणजे फक्त नजरच पुरेशी आहे. इथेही तुम्ही ह्या नजरेतला जो करेज आणि स्ट्रेंथ, बाकी म्हणजे तेवढं करेज तुम्ही डेव्हलप करू शकता की तुम्ही जे पाहाल ते अचीव करू शकाल. त्याचं करेज तुम्हाला लाईफमध्ये मिळेल. तुमच्या स्वतःच्या मतासाठी स्ट्रॉंगली उभं राहा. आता हे आपल्यासाठी अफर्मेशन, रात्रीचं अफर्मेशन आलेलं आहे. टू नाईट ऑल ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस आर रिलीज्ड अँड रिप्लेस्ड विथ लव्ह अँड पीस. हा तुम्ही पॉज करून हे अफर्मेशन लिहू शकता. 21 रात्र 21 वेळा. हे आहे डेली अफर्मेशन फॉर डे टाईम. टुडे आय वेलकम आय नर्चर न्यू आयडियाज दॅट गाईड मी फॉर माय हायेस्ट गुड. ओके, हे 21 दिवस 21 वेळा तुम्ही हे करा. ह्याच्या ओव्हरऑल कार्ड रिडिंगमध्ये मला असं लक्षात आलं आहे की तुम्ही यू करेजियसली स्टँड अप फॉर युअर डिसिजन्स, फॉर युअर लाईफ. श्रद्धा ठेवा, शक्ती ठेवा आणि गो अहेड. तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही अचीव करायला तुम्हाला फार मदत होईल लाईफमध्ये. थँक्यू. आता आपण सुरू करणार आहोत एंजल नंबर 1 पासून. बर्थ नंबर 1 ज्यांचा बर्थडे आहे 1, 10, 19 आणि 28 ह्यांच्यासाठी हे कार्ड रीडिंग आहे. आपण आता एंजलिक मेसेजेस काय येत आहेत ते पाहूया. शीट शफल करत आहे. एंजलिक ब्लेसिंग्स मेसेज आहे ज्यांचा वाढदिवस आहे 1, 10, 19 किंवा 28. सेल्फ ग्रोथ. हे वर्ष तुमच्यासाठी सेल्फ ग्रोथच्या गोष्टी घडवणाऱ्या असणार आहे. ट्रेनिंग्स, छानसं ट्रेनिंग मिळणार आहे लाईफमध्ये. एंजलिक ब्लेसिंग्स, लॉट्स अँड लॉट्स ऑफ एंजलिक ब्लेसिंग गाईज. ट्रॅव्हल, वाव, ट्रॅव्हल. आय होप तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी प्रवास करायला आवडतं तिथे तुम्हाला जायला मिळेल, तिथे तुम्ही जा. करिअर ट्रान्झिशन, सेल्फ ग्रोथ, करिअर ट्रान्झिशन्स, व्हेरी नाईस. गुड न्यूज, एक्सपेक्ट गुड न्यूज इन कमिंग इयर्स. स्पिरिच्युअल ग्रोथ, अरे वा. करिअर ग्रोथ, स्पिरिच्युअल ग्रोथ, सेल्फ ग्रोथ, अगेन स्पिरिच्युअल ग्रोथ. वाव, व्हेरी नाईस. नो, आपण आता कार्ड रिडिंगला सुरू करूया. बाबांच्या ब्लेसिंग्स. बाबांचं म्हणणं आहे कर्मा इज कॉज अँड इफेक्ट, नॉट अ पनिशमेंट. तुमचा जो कार्मिक रेकॉर्ड आहे ना, तो तुम्हाला वाटतं वाय दिस टू मी, हे न घेता की त्याचं बर्डन होऊ नका देऊ. माझ्यासोबत जे काही घडलं, का घडलं, कशासाठी घडलं, हे नाही घेता एक लर्निंग्स म्हणून घ्या. आणि हे आपल्याच काहीतरी कर्मांचा भाग आहे. फक्त एवढं लर्निंग घेऊन जरी पुढे गेला तरी फार मदत होईल. कालकी, कालकी हे दैवत विष्णूचंच एक अवतार आहे जे तुम्हाला स्ट्रेंथ, ह्या आत्ताच्या सध्याच्या कलियुगामध्ये ज्या सिच्युएशन, ज्या घटना घडत आहेत त्याच्यामधून तुम्हाला पार जायला फार मदत करीन हे कालकी अवतार.
डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये पार करायला तुम्हाला फार मदत करेल. जर तुम्ही डिफिकल्टीजमधून जात आहात, कळत नाही आहे की काय घडतं आहे माझ्यासोबत, तर तुम्ही खूप ओव्हरकम करू शकाल. अगेन गुड न्यूज इज गुड न्यूज, स्पिरिच्युअल ग्रोथ आणि गुड न्यूज. ह्या वर्षाचे तुमचे 2 महत्त्वाचे ब्लेसिंग्स आहेत, गिफ्ट्स आहेत, स्पिरिच्युअल ग्रोथ अँड गुड न्यूज. जी एक्सपेक्टेड गुड न्यूज आहे तुम्हाला किंवा अनएक्सपेक्टेड गुड न्यूज डेफिनेटली मिळेल. राईज अबाव द सिच्युएशन आणि तुम्ही फार लाईफमध्ये ग्रो कराल की आय सी लॉट ऑफ एंजल्स अराउंड यू. तर तुम्हाला काही एंजलिक डेव्हलपमेंट घडते का तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला काही एंजल्सचा सहवास मिळतो आहे का तुम्हाला. मला इथे ना तुमच्या स्पिरिच्युअल मास्टर्सचा पण तुम्हाला खूप सपोर्ट आहे आणि ग्रोथ आहे, हेल्प आहे ग्रोथमध्ये. तर की तुमचे स्पिरिच्युअल मास्टर्स कोण आहेत आणि स्पिरिच्युअल गाईड्स कोण आहेत आणि त्यांची हेल्प घ्या, तुमच्या गार्डियन एंजल्सची हेल्प घ्या. डेफिनेटली दे आर गोइंग टू हेल्प यू टू ओव्हरकम द सिच्युएशन. ओके, पर्सनल लाईफमध्ये जर पाहायचं गेलं तर तुम्हाला तुमच्या पार्टनरला, वुड बी पार्टनर असेल, तुमचा लाईफ पार्टनर असेल किंवा जो सोलमेट म्हणून तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तुमच्या लाईफमध्ये, तर अशी व्यक्ती येईल की तुम्हाला हे जाणून घ्यायला मदत होईल की तुमचं सोलमेट हा आहे, तुमचं लाईफ पार्टनर असं आहे. तुम्ही एकमेकांना खऱ्या अर्थाने ओळखायला लागाल किंवा कळेल तुम्हाला. लिडरशिप क्वालिटीज, ट्रेनिंग आपल्याला ब्लेसिंग्स मिळालेलं आहे. तर तुमच्यातल्या ज्या लिडरशिप क्वालिटीज आहेत, ज्यांचा वाढदिवस आहे 1, 10, 19 आणि 28 यांच्यामध्ये द फर्स्ट नंबर, ज्यांना लाईफमध्ये लीड करायला आवडतं त्यांना डेफिनेटली आर्चएंजल गॅब्रिएल हेल्प करणार आहे की तुम्हाला लिडरशिप पॉवर्स अँड क्वालिटीज, दॅट टू विथ लविंगली गाईड. तुम्ही स्वतःला पण लविंगली गाईड करू शकाल, दुसऱ्यांनाही लविंगली गाईड करू शकाल. आय होप तुमच्यामधल्या ज्या काही चांगल्या क्वालिटीज त्याच्या रिलेटेड तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल, ग्रो करायला मिळेल. आता हे आहे रात्रीचं अफर्मेशन, तुम्ही पॉज करून बघू शकता. 21 वेळा. ऑल लिमिटेशन्स टुवर्ड्स वेलकमिंग माय गुड आर रिलीज्ड इन माय स्लीप. आणि हे दुसरं अफर्मेशन आहे आपला दिवसाचं. एंजल्स, सी लॉट्स ऑफ एंजल्स आर गायडिंग मी विथ न्यू वेज टू एक्सेप्ट अँड लेट गो पास्ट एफर्टलेसली. हे 21 दिवस 21 वेळा. बेस्ट ऑफ लक गाईज, लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव. थँक्यू. आता आपण ज्यांचा मूलांक 2, एंजल नंबर 2 आहे, ज्यांचा वाढदिवस आहे 2, 20 आणि 29 ह्यांची जन्मतारीख आहे, त्यांच्यासाठी हे कार्ड रिडिंग करणार आहोत. मी हे ब्लेसिंग शीट्स काढत आहे. ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स फ्रॉम पेरेंट्स. Parents are blessing you guys. Blessing for gurus. अरे वा, एंजलिक ब्लेसिंग, फारच सुंदर. ancestral blessing, lots of blessings, gifts, new job, new project. Best of luck guys, all the best for your new projects, career transition, new project, new so twin flame. I hope you are going to meet soon to your twin flame guys. Twin flame, love and light. Okay, one more. Promotion. I see very good career opportunities, new project, very nice. आपण बाबांच्या ब्लेसिंग्सने सुरू करू. डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग दॅट यू थिंक, फॉर इट्स नॉट रियालिटी. आपण ज्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो ती गोष्ट खरी असलीच पाहिजे असं काही नाही आहे.
देर इज सम ट्रूथ बियॉन्ड रियालिटी. तर ह्यावरही विश्वास ठेवा की आपल्या अपरिचितही बऱ्याचशा गोष्टी आहेत जे ॲक्च्युली ट्रुथ म्हणून काम करतं. जे रियालिटी आहे, जे तुम्हाला नजरेसमोर दिसतंय तेच ट्रूथ असेल असं नाही. त्यामुळे विश्वास हा गुरूंवर ठेवा. बिकॉज आय सी की तुम्हाला गुरूंचा खूप पाठिंबा आहे, गुरूंचा सपोर्ट आहे. कुठले दैवत, बुद्धा, लॉर्ड्स ऑफ कंपॅशन, सो कंपॅशनेट, पीसफुल कार्ड आहे हे. गाईस, रिलॅक्स. तुमच्या लाईफमध्ये मला हा गोल्डन कलर फार सुंदर प्रकारे अगदी शांत आणि छान तुमचं वर्ष असणार आहे. अगदी रिलॅक्स राहा. तुम्हाला जे हवं आहे ते बाय गॉड्स गुरुज ग्रेस तुम्हाला सहज मिळणार आहे, सहज साध्य होणार आहे. मा काली इज ब्लेसिंग यू. तुमची कुलदेवी असू शकते, आई बाबांनी, तुमचा दुर्गा माता विश्वास असू शकतो, किंवा तुमची कुलदेवी चं स्वरूप ह्या पद्धतीचं असू शकतं. अगेन लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स फॉर मनी रिलेटेड आहे. शी इज प्रोटेक्टिंग यू, शी इज गायडिंग यू, शी इज गार्डिंग. ती तुम्हाला गार्ड करत आहे, गाईड करत आहे, प्रोटेक्ट करत आहे प्रत्येक इव्हिल आयपासून. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला कधी नकारात्मक वाटलं लाईफमध्ये, तुम्हाला वाटतं की एक तुम्ही विक्टिम बनत आहात दुसऱ्यांच्या जलसीचा, दुसरे लोक कोणीही तुम्हाला असं वाटते की यू आर गोईंग थ्रू नेगेटिव्ह फेज ऑफ लाईफ, तर जस्ट मा कालीला तुम्ही प्रे करा आणि शी इज गोइंग टू बी विथ यू. हा मेसेज तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. हा मेसेज आहे तुमच्यासाठी. टेक ब्लेसिंग्स ऑफ मा काली. कोणत्याही नवीन कार्यामध्ये रोज दिवसभरातनं बाहेर कधी जाताय, कधी काय वाटलं, मा कालीचे ब्लेसिंग्स घ्या. शी इज देअर विथ यू ऑलवेज. शी इज गिविंग यू लॉट्स अँड साईन्स. एंजल, आर्च एंजल ॲझरियल, comfort. See, I told you, relaxed. Nothing to worry. सगळं छान चाललेलं आहे. आय एम विथ यू इन युअर टाईम ऑफ नीड, हेल्पिंग युअर हार्ट टू हील. तर हे विक्ट्री ओव्हर द सिच्युएशन. तर तुम्ही ना हे असं अशा व्यक्तींसाठी हा नंबर किंवा हे पुढचं वर्ष आहे ज्यांचा नंबर आहे 2, 20 आणि 29. खूप छान स्मूथ लाईफ झालं आहे. तुमच्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये तुमच्या गुरूंना, तुमच्या कुलदेवतांना, तुमच्या ज्या शक्तीला तुम्ही मानता त्या शक्तींचे आठवण काढा. बस, एव्हरीथिंग विल बी फाईन. को डिपेंडन्सी, ॲडिक्शन्स आर अफेक्टिंग युअर रोमॅन्स लाईफ. एक तर आहे सी की either you are addicted to tea, coffee, अल्कोहोल नाही म्हणू शकत मी, बट डेफिनेटली अ गुड थिंग. आणि मग त्याचा एका सातत्याने सवय झालेली आहे. त्या सवयीने काय होतं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चांगल्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे. तर सी टू इट की कुठल्या गोष्टीला तुम्ही अडिक्ट होत चाललेला आहात. दो इट्स गुड, पण कोणतेही चांगल्याचाही अतिरेक नसावा. दॅट्स आहे हे आहे तुमच्यासाठी अफर्मेशन. 21 days, 21 times हे दिवसासाठी आहे. टुडे आय प्रायोरिटाईज माय बॉडी. आय नर्चर माय बॉडी विथ नरिशिंग फूड. हे आहे आपलं रात्रीसाठी अफर्मेशन. डिअर गॉड, आय ऑफर ग्रॅटिट्यूड फॉर ऑल पीस, जॉय अँड लव इन माय लाईफ. आय थँक यू फॉर रिलॅक्स स्लीप टू नाईट. एकदम पीसफुल, कूल, काम आणि छान कार्ड झालेले आहेत. खूप सुधिंग एनर्जी आहे ह्या कार्डची. सगळं काही छान चाललं आहे गाईज. देर इज नथिंग टू वरी अबाउट यू, नथिंग टू वरी. आणि जर वाटलंच काहीतरी तुम्हाला हलवणारी घटना घडणार आहे असं शंका आली मनामध्ये, वाटलं घडतंय, जस्ट प्रे, एव्हरीथिंग विल बी फाईन. थँक्यू. आता ज्यांचा वाढदिवस आहे 3, 12, 21 आणि 30, 3, 12, 21 आणि 30,
ज्याच्या वाढदिवसाची टोटल 3 येते, ज्यांचा मूलांक 3 आहे, त्यांच्यासाठी आपण रीडिंग करणार आहोत. मी सगळ्यात पहिलं ब्लेसिंग्स पाहते. काय ब्लेसिंग्स आहेत? लॉट्स अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स आलेले आहेत. स्पिरिच्युअल ग्रोथ, travel, best of luck guys for the travel, angelic blessings, celebration, wow, training, good news, celebration, good news, wow, फार छान. Child, pregnancy if you are expecting, new house, congratulations guys for new house, for a child, for your pregnancy, blessings from parents, फार सुंदर. सेल्फ ग्रोथ, ओके, सेल्फ ग्रोथ, सेल्फ लव, लक्ष द्या सेल्फ लव, सेल्फ ग्रोथकडे. ट्रेनिंग्स, न्यू जॉब, वाव, लॉट्स ऑफ न्यू थिंग्स, गुड. Blessings from gurus, very important in life. पण आता बाबांचे ब्लेसिंग्स, हार्मनी, सेल्फ ग्रोथ, सेल्फ लव, सेल्फ केअर, शारीरिक पंचतत्व, मनात, शरीर, मन आणि स्वतःच्या आजूबाजूचं वातावरण. गाईस, आपण काय खात आहात, कोणता आहार घेत आहात, मानसिक आहार, इमोशनल आहार, ह्याच्याकडे लक्ष द्या. पंचतत्वाकडे लक्ष द्या. बॅलन्स असू द्या. अतिरेक कुठल्याही गोष्टींचा अजिबात नाही चांगला. प्लीज टेक केअर ऑफ यू गाईज. परशुराम, मला असं फिलिंग्स येत आहे की फार ॲग्रेसिव्हनेस, फार अँगर, काम डाऊन, रिलॅक्स्ड, फार छान वातावरण आहे आजूबाजूला. प्लीज लक्ष द्या त्याच्याकडे. परशुराम ने हा मेसेज, जे काही तुमची स्ट्रेंथ आहे ना, यूज इन अ राईट डायरेक्शन. वेट फॉर द राईट टाईम अँड यूज इन अ राईट वे. वाया नका घालू ती. ओके, ब्रह्मा, किती सुंदर आहे ब्रह्माचं हे स्वरूप. आपण कधी एक्सपेक्ट पण केलं नसेल ब्रह्मा हे दैवत ह्या स्वरूपामध्ये कधी मला पाहायला. माझ्या ह्या कार्ड डेक रीडिंगमध्ये हा कार्ड पहिल्यांदा मला कोणाला तरी रीडिंग्समध्ये अनुभव आलेला आहे. अतिशय सुंदर कार्ड आहे. विश्वनिर्मिती एवढ्या सुंदर आणि शांतपणे होऊ शकते. तुम्ही शून्यातनं विश्व